नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत कवठे महांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर उत्तम पाटील सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण वेगळं आहे, ते म्हणजे गेल्या 25 वर्षापासून ते या क्षेत्रात अविरतपणे काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ही त्यांची स्पेशालिटी आहे, कारण त्याच्यात त्यांनी फार मास्टरी मिळवलेली आहे एका प्रकारे, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्यांच्या या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्ते नमस्ते. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डकडे वळाला? कसा होता हा सगळा प्रवास? माझा जन्म अंजनीसारख्या तासगाव तालुक्यातील खेड्यामध्ये झालेला आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यावेळी आम्ही या जीवनास सुरुवात झाली. त्यावेळी सर्वप्रथम आम्ही जिल्हा परिषद शाळा अंजनी या ठिकाणी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. तदनंतर 7वी नंतर न्यू इंग्लिश स्कूल अंजनी, जे आत्ताचं माननीय आर आबा पाटील विद्यालय अंजनी ह्या नावानं आहे, तिथं आमचं 10वी पर्यंत शिक्षण झालं. 11वी 12वी हे शिक्षण माझं विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथे पूर्ण झालं. तदनंतर इंजिनिअरिंगसाठी, डिप्लोमासाठी आणि डिग्रीसाठी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या ठिकाणी त्यावेळी आमचं शिक्षण आम्ही पूर्ण करून घेतलं. आणि त्यावेळी ठरवलं होतं की आपण सिव्हिल इंजिनियर हा ट्रेड घ्यायचा. वास्तविक पाहता त्या काळानुसार इतर ट्रेडच्या तुलनेत सिव्हिल ट्रेडला दर्जा हा दुय्यम असायचा आणि ज्याला जास्त मार्क ते मेकॅनिकल जायचे, त्याच्यानंतर ज्याला कमी मार्क्स ते इलेक्ट्रिकलचा जायचे आणि सगळ्यात कमी मार्क असणारे डिपार्टमेंट म्हणजे त्या काळी सिव्हिल इंजिनियर हे असायचं. आणि आम्हाला त्या तुलनेत मार्क्स थोडे कमी मिळालेले असल्यामुळं, पण वालचंद सारख्या कॉलेजला ऍडमिशन मिळते म्हटल्यानंतर आम्ही हा सिव्हिल ट्रेड घ्यायचा निर्णय घेतला. त्यावेळी सुरुवात सिव्हिल घ्यायचं कारण असं की पहिल्यांदा वालचंद कॉलेज मिळतंय हे आम्हाला मान्य झाल्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग घेतला. तदनंतरच्या काळामध्ये आर आर आबा पाटील या राज्याचे गृहमंत्री होते. त्यांचा विचारानं परत आम्ही प्रेरित झालो आणि सेकंड इयरला गेल्यानंतर ट्रेड न बदलण्याच्या ऐवजी आम्ही तोच ट्रेड कंटिन्यू केला आणि त्याच्यामुळं कन्स्ट्रक्शन व्यवसायाशी माझे चुलते स्वतः सिव्हिल इंजिनियर, त्या काळी आमच्या गावातील पहिले सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं, मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळं मी सिव्हिल इंजिनियर हा ट्रेड घेतला आणि इंजिनिअरिंगचा ओढा त्यावेळीपासून मला वाढलेला होता. वा. हा जसा प्रवास एक वेगळा आहे, त्याचप्रमाणे पुढचा प्रवास अजून जास्त इंटरेस्टिंग असतो. ते म्हणजे की प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो, पहिले प्रोजेक्ट मिळेपर्यंत. त्यामुळे तो पुढचा स्ट्रगल कसा राहिला, पहिली साईट, पहिला प्रोजेक्ट, किंवा आधी कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केली का आणि मग स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली, हा प्रवास कसा होता? आणि पहिला जेव्हा प्रोजेक्ट केला तेव्हा काही दडपण होतं का? कोणाच्या रेफरन्सनं पहिला प्रोजेक्ट मिळाला, कसा मिळाला, त्याच्या आठवणी ऐकायच्यात आम्हाला. माझ्या पहिल्या प्रोजेक्ट संदर्भात जर विचार करत असाल तर मी पहिली 2 वर्ष 1998-99 2000च्या दरम्यान मी पुणे येथे जे एस पवार या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये साईट सुपर इंजिनियर म्हणून मी काम करत होतो. त्यावेळी मी ठरवलं की सिटीमध्ये थांबण्यापेक्षा आपण आपल्या ग्रामीण भागात जाऊ आणि ग्रामीण भाग गेल्यानंतर फेस टू फेस आपणाला घर मालकाचा आणि आपला समन्वय येईल आणि त्या उद्देशानं आपण आमच्या खेडेगावात यायचं मी पसंत केलं. इथं आल्यानंतर 2 वर्षाच्या अनुभवानंतर त्यावेळीचे खाजगी इंजिनियर संजय नाईक म्हणून आमच्या तासगावला होते, त्यांच्याकडं मोठ्या परिश्रमानं मी शिताफीनं त्या ठिकाणी मला ट्रेनिंगसाठी जागा उपलब्ध करून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे 1 वर्षभर ट्रेनिंग करण्याचा मी निर्णय घेतला. आणि त्या ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आर आर आबांच्या विचारानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम मला आमच्या गावाजवळील नागेवाडी येथील आणि लोकरेवाडी येथील 2 मंदिराची छोटी शासकीय कामं मला त्याने उपलब्ध करून दिली. आज रोजी त्या कामाचं, आजही ती कामं सुस्थितीत आहेत. गेल्या 27-28 वर्षापूर्वी बांधलेली ही मी शासकीय कामं, त्या कामांच्यावर मी आजही जातो. त्यावेळी मला दडपण होतं का? माझ्याकडे एक जिद्द होती, मला त्याचं दडपण कधीच आलं नाही. फक्त त्यावेळी भेटत जाणाऱ्या प्रत्येक माणसांच्या बरोबर चिकाटीनं काम करणे हा त्यावेळेचा माझ्याकडचा असणारा एक उपक्रम होता आणि आजही त्याच उपक्रमावर मी पुढे जातोय.
खरंच जिद्दीचं जेव्हा भांडवल माणसाच्या आयुष्यात असतं तेव्हा त्याला दुसरं कुठलंही भांडवल नसलं तरी सुद्धा चालतं, कारण तो त्याच्यात यशस्वी होतो. त्याप्रमाणे ते तुमच्याकडे होतच. आता येऊया या क्षेत्रातल्या आणखी काही प्रश्नांकडे. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मागच्या 20-25 वर्षांपासून तुम्ही हे फील्ड बघताय. त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं असेल की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे, आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं जर त्यांना कुठली महत्त्वाची जबाबदारी दिली तर. तर समजा असे अकुशल कामगार साईटवर असतील तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? सगळ्यात मोठी जबाबदारी सिव्हिल इंजिनियरची तीच राहते की मोठा संपर्क हा माणसांच्या बरोबर येतो. मग सुरुवातीला घर मालक असू दे किंवा कॉन्ट्रॅक्टर असू दे किंवा डिपार्टमेंटचे लेबर असू दे, डिपार्टमेंट याचा अर्थ डेली वेजेसवर काम करणारे, या सगळ्या लोकांच्या बरोबर माणसांचा अभ्यास असणं हा फार महत्वाचा आहे. एखादा लेबर हा तरीवाईक असतो किंवा तो म्हणल तसा वागणार असतो. अशा लेबरला पहिल्यांदा त्याचं ऐकून घेऊन त्याला सहानुभूती दाखवून आपणाला पाहिजे तसं काम करून घेण्यासाठी पहिल्यांदा त्याचं ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे, आणि त्याच्या कलानं जाऊन आपणाला क्वालिटी मेंटेन करण्यासाठी हे आपलं स्किल हे ह्या गोष्टीतलं सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. की सगळ्यात मोठी गोष्ट की माणसं हाताळण्याची कला तुमच्याकडे पाहिजे. ही जर असेल तर मग तुमच्या घर मालकापासून ते सप्लायर्स पासून ते कॉन्ट्रॅक्टर पर्यंत किंवा अगदी तळातल्या डेली वेजेसच्या लेबर पर्यंत या धंद्यात काही अडचण येत नाही. आणि त्यासाठी स्वतःचं नियोजन, प्लॅनिंग आणि माणसांचा अभ्यास, या तिन्ही गोष्टीवर जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला ह्या व्यवसायात काही अडचण नाही, आणि आज अखेर मलाही अडचण नाही. ओके. त्यामुळे तुमचा प्रवास सुरळीत अगदी व्यवस्थित चालू आहे. माणसांचा अभ्यास पाहिजे. माणसांचा अभ्यास पाहिजे. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ते म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला असं कस्टमर काही म्हणले असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला घर करून द्या पूर्ण 15 लाख 20 लाख 25 लाख. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुमच्यावर जबाबदारी असते की आपल्याला एक चांगल्या दर्जेदार पण बांधकाम करायचंय आणि त्यांचं बजेट पण सांभाळायचंय. तर या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? सुरुवातीला ज्या वेळेला क्लायंट माझ्याकडे येतो त्यावेळेला मी तिची रिक्वायरमेंट बरोबर आपलं बजेट विचारतो, आणि त्याच्या बजेटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला बसवता येईल, आणि तेही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज न करता. प्लास्टर पर्यंतच्या क्वालिटीत मी कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. तिथपर्यंत जी कॉस्ट येणार आहे ती पूर्णपणे क्लिअर सांगतो. आफ्टर प्लास्टर त्यावेळेला त्याचं बजेट आणि मार्केटमध्ये आलेलं नवीन नवीन मटेरियल ह्या दोन्हीचा समन्वय साधणे की, आणि ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की बाबा एखादी गोष्ट यांचं बजेट कमी आहे तर मी त्यांना सांगतो की ह्या गोष्टी आपण पाठीमागे ठेवा, पण तुम्ही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका. उदाहरणार्थ पीओपी करू नका, कन्सिल्ड वायरिंग पेंडिंग ठेवा, पडदे पेंडिंग ठेवा, कलर मारायच्या ऐवजी तुम्ही फक्त सुरुवातीला आता प्रायमर मारा. ह्या गोष्टी तुम्ही पाठीमागे ठेवा. फर्निचरच्या गोष्टी पाठीमागे ठेवा, किचन ट्रॉलीच्या गोष्टी पाठीमागे ठेवा. ह्या टप्प्याटप्प्यानं करा, पण जे करायचं आहे ते तुम्ही ब्रँडेड करा. कन्सिल्ड वायरिंग असू देत किंवा कन्सिल्ड प्लंबिंग असू देत किंवा कमोड्स असू देत किंवा इंडियन पॅन असू देत किंवा सिंक असू देत किंवा ग्रॅनाइटच्या क्वालिटी असू देत, शक्यतो यात कॉम्प्रोमाइज माणसांनी करू नये. आणि जर आपलं बजेट कमी असेल तर थोडी कामं पाठीमागे ठेवावी आणि परत ती आपलं बजेट आल्यानंतर करावी. परंतु त्यासाठी काही वापरून तडजोड करून ही गोष्ट दरवर्षी करण्यासारखी गोष्ट नाही. आफ्टर 10 इयर आपण रिन्युएशन करू शकतो, आफ्टर 20 इयर रिन्युएशन करू शकतो. त्यामुळं दरवर्षी कपड्यासारखी दरवर्षी घेण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे त्याच्याकडे बघताना आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे, एवढंच फक्त मी प्रत्येक क्लायंटला सांगतो. आणि त्यातनं एखाद्या क्लायंटचं बजेट कमी असेल आणि आपल्या कॅपॅसिटीनुसार होत नसेल तर त्यांना मी सांगतो तुम्ही जरा थोडे दिवस अजून थांबा, अजून जरा पैशाची तरतूद करा आणि आपण पुन्हा चालू करू. वा वा. जसं 25 वर्षांमध्ये तुम्ही या क्षेत्राचा प्रवास बघितलाय त्याप्रमाणे तुम्ही सांगली जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलाय, तुम्ही इथलेच असल्यामुळे. त्यामुळे पुढचा प्रश्न असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या 10-15 वर्षात जर सांगली जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या मुद्द्यांवर, कुठल्या सेक्टरवर आता जास्त काम करण्याची गरज आहे? आमच्या जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर पहिल्यांदा शेती बळकटीकरण व्हायला पाहिजे. शेतीला योग्य बाजारभाव आणि पाण्याची उपलब्धता अजून काही भागात अपूर्णता आहे ती यायला पाहिजे. त्याचबरोबर त्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणं गरजेचं आहे. द्राक्ष शेतीसारखी मोठी शेती आमच्या जिल्ह्यात आहे आणि त्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध नाही, ती बाजारपेठ उपलब्ध व्हायला पाहिजे. त्याचबरोबर इंडस्ट्रियल एरिया हा जो भाग आहे तो इंडस्ट्रियल एरिया असल्याशिवाय त्या भागाचा
परिवर्तन होत नाही, तर ते इंडस्ट्रियल एरिया व्हायला पाहिजे. तो एरिया येण्यासाठी दळणवळणाची साधनं वाढायला पाहिजे, मोठे रोड्स, त्याचबरोबर दळणवळणासाठी असणार रेल्वे, त्याचबरोबर दळणवळणासाठी असणार एअरपोर्ट, ह्या सुविधा जेवढ्या आपल्याला लवकर उपलब्ध होऊ शकतील तेवढ्या लवकर आपल्या भागाची प्रगती होऊ शकते. मुख्य शेती, दुसरं उद्योगधंदा आणि तिसरं दळणवळण, या गोष्टीला प्राधान्याने महत्व द्यायला पाहिजे. बरोबर आहे. फार तुम्ही महत्वाचे 3 मुद्दे सांगितले. पण मग अशा वेळेला सरकारकडनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जर शेती असेल किंवा दळणवळण असेल, अशा क्षेत्रांना अजून थोडंसं प्रमोट करायचं असेल, अजून थोडासा वेग द्यायचा असेल इथल्या प्रकल्पांना, तर हे सरकारच्या अंगीकृत असणारे सगळे उपक्रम आहेत. ह्यात बाकीचे सामान्य माणूस काय करू शकत नाही. सामान्य माणूस आपल्या ह्या विचाराला योग्य असणारं लोकप्रतिनिधींना निवडून देऊ शकतो, आणि ह्या लोकप्रतिनिधींनी ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकप्रतिनिधींनी द्यायच्या दिलं पाहिजे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आता अवघड आहे. तो म्हणजे असं आहे की आजपर्यंत 500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही एवढ्या वर्षात केलेले आहेत, पण त्यातला एकच प्रोजेक्ट निवडण्याची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला एक आनंद समाधान वेगळं मिळालं आणि ज्यामुळे तुम्हाला नाव मिळालं, वेगळी ओळख मिळाली, तर त्या प्रोजेक्ट बद्दल ऐकायचंय तुमच्याकडून. आता तुम्ही कोणत्याही मुलाला किंवा कोणत्याही व्यक्तीला विचारलं की ह्या हाताची 5 बोटं असू देत, किंवा आपली मुलं असू देत, किंवा आपले क्लायंट असू देत, किंवा एखाद्या गायकाला विचारलं की तुमचं गाणं कुठलं चांगलं, तसा पद्धतीचा तुम्ही आज मला प्रश्न विचारला की यातलं कुठला प्रोजेक्ट चांगला, तर माझ्या ज्ञानात भर पडत गेली. पण पहिल्या दिवसापासून 1999 पासून ते आज 2025 पर्यंत हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट माझ्यासाठी, आजचा प्रोजेक्ट जेवढा महत्वाचा आहे, आज माझ्याकडे एक 7 कोटीचा प्रोजेक्ट आहे, तो जेवढा महत्वाचा आहे, तो त्यावेळी असणारा 70,000चा प्रोजेक्ट सुद्धा मला तितक्याच महत्वाचा आहे. त्यामुळं मी माझ्या पद्धतीने सर्वपरीने देत गेलो. काही प्रोजेक्ट मार्केटमध्ये लोकांना आवडले, मालकाने त्याला चांगली साथ दिली, चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळाले, चांगले बजेट उपलब्ध झालं, म्हणून ते मार्केटमध्ये चांगले चालले. आणि काही लोकांना नैसर्गिक परिस्थिती निर्माण झाली, इकॉनॉमिकल त्यांची आर्थिक परिस्थिती निर्माण झाली, चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना चांगलं आज मार्केटमध्ये दिसू शकले नाहीत. ह्याचा अर्थ त्या सगळ्यावर माझं प्रेम तितकंच आहे, तेवढंच मी त्याला आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणतो. वा. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरामध्ये हाडांचं तितकंच महत्व आहे, त्याच पद्धतीनं इमारतीमध्ये स्टीलचंही तितकंच महत्व आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडे बघतो. तर स्टील बघत असताना पहिल्यांदा त्या स्टीलची टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे, डक्टिलिटी किती आहे, इलॉंगेशन किती आहे, हे टेक्निकली बाबी तर तपासतोच. त्याचबरोबर ग्रामीण फील्ड टेस्ट बघत असताना ती स्टील किती लवचिक आहे, म्हणजे बेंड करत असताना त्याच्यात किती लवचिकता आहे. त्याच्यानंतर स्टील निवडत असताना ती कंपनी जी आहे, ती कंपनी आज मार्केटमध्ये किती वर्षापासून त्याचं उत्पन्न तयार करत आहे. त्याचबरोबर ते स्टील जे आहे, ते स्टील आपणाला सहज उपलब्ध कसं होते, म्हणजे मेजर क्वांटिटी आहे त्यावेळेला ते स्टील मिळू शकतं, पण उद्या समजा 100-200 किलो पाहिजे असेल तरी सुद्धा ते स्टील उपलब्ध झालं पाहिजे, अशा पद्धतीचं स्टील पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट समानता, म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये एकसारखेपणा असणारं स्टील पाहिजे. ह्या अनेक गोष्टीचा पॅरामीटर लावल्यानंतर हे स्टील आम्ही ते निवडलं जातो. बरोबर आहे. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का, आणि तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून? आता आयकॉन स्टील हे नाव जरी आजच्या ह्या गेल्या 5 वर्षात येत असलं तरी हे तुमचे आयकॉन स्टीलचे जे ओनर आहेत हे गेल्या 25 वर्षापासून आम्ही ह्या स्टीलशी निगडीत आहे. पूर्वी हा राजुरी ब्रँड ज्या वेळेला तुमचा होता त्यावेळेला आतापर्यंत 4 ते 5 वेळा तुमच्या फॅक्टरीला आम्ही व्हिजिट केलेली आहे. तुमच्या त्यावेळी राठी साहेब आणि हे स्टील कंपनी हे पूर्वीपासून नाण्याच्या एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. स्टील म्हटलं की राठी आले आणि राठी म्हटलं की स्टील आलं. आता यांचे ब्रँड बदललेत म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही. उलट पूर्वीच्या राजुरीपेक्षा आता येणाऱ्या आयकॉन स्टील मध्ये जे सारखेपणा, एकसारखेपणा जो आहे तो उलट पूर्वीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे ह्या गेल्या 2-3 वर्षांमध्ये टाटा नंतर कुठलं स्टील आम्हाला चांगलं वाटतंय तर ते म्हणजे आयकॉन स्टील आहे. बरोबर, क्या बात आहे. बस. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुमचा मागच्या 25 वर्षांचा अनुभव आहे. आता जी तरुण पिढी येते, जी 25 त्यांचं वय आहे, जे या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवतात,
तर त्यांना एक गुरुमंत्र यशाचा फॉर्म्युला काय सांगाल तुम्ही? हे बघा, इंजिनियर म्हटलं की त्याने नियोजन केलं पाहिजे. रोज संध्याकाळी झोपताना उद्याच्या कामाचं तुम्ही नियोजन करा आणि होता होईल तेवढं आपल्या नियोजनावर भर द्या. आणि जोपर्यंत आपल्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत तुम्ही पाऊल पुढे टाकू नका. प्रत्येक ठिकाणी ओनरचे विचार वेगळे असतात, कॉन्ट्रॅक्टरचे विचार वेगळे असतात. ओनर कॉन्ट्रॅक्टर आपल्यापेक्षा वयानं मोठा असतो, अनुभवानं मोठा असतो, पण तो इंजिनियर नसतो. आपण एक इंजिनियर आहे हे स्वतःला काय नाही, प्रत्येक पावलापावली काय नाही सिद्ध करून दाखवा. आणि इंजिनियर म्हणून आपण स्वतः एक आहोत हे आपल्या बुद्धीला पटवून लोक आपणाला साईटवर गेल्यावर साहेब म्हणतात याचा विचार करून तुम्ही प्रत्येक गोष्टीची उत्तर द्या. तिथं तुम्हाला 100% यश आल्याशिवाय राहणार नाही. वा, क्या बात. सो हे होते इंजिनियर उत्तम पाटील सर. त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. मला अगदी नक्की खात्री आहे की मागच्या 25 वर्षांचा अनुभव असा काही मिनिटांमध्ये सांगणं फार अवघड आहे, पण तरी पण वेळेची मर्यादा पाहता तरी त्यांनी बऱ्याच मुद्द्यांना महत्वाच्या आणि मोजक्या शब्दांमध्ये मांडले. आणि अर्थात जे तरुण पिढीसाठी सुद्धा त्यांनी फार महत्वाचा संदेश दिला. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.